गोष्टींसाठी आणि त्यावेळेला ते अधिवेशन सुरू होतं. मी पोहोचलोय तिकडे आलोय म्हटल्यानंतर मला एकनाथ शिंदेचा फोन आला. मला म्हणाले, मला कळलं तुम्ही नागपूरला आलेला आहेत, विधान भवनात या, पण चहा प्यायला या. तर मी म्हटलं विधान भवनात नको राहू देत म्हटलं, पण नंतर म्हटलं तुमचा सगळं कार्यक्रम आटपला. नाही नाही, या 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 म्हटलं. बरं, गेलो. अनेक जुने पत्रकार भेटले मला. म्हटलं काय रे सध्या कुठे आहेस? आता माझा विचारण्याचा उद्देश असा होता, सध्या कुठच्या चॅनलमध्ये आहेस, सध्या कुठच्या वर्तमानपत्रामध्ये आहेस, हा माझा उद्देश होता. म्हटलं सध्या कुठे आहे? नाही नाही, या मंत्र्याकडे, मी त्यांचा सचिव आहे. पुढे गेलो, अजून एक भेटला. म्हटलं तू सध्या काय करतो? नाही नाही, ह्या मंत्र्याकडे आहे. असे मला 8 ते 10 पत्रकार भेटले, जे मला पत्रकार म्हणून माहिती होते, जे पत्रकारिता त्यांनी सोडली आणि आता मंत्र्यांकडे कामं करतात. काय अपेक्षा करायची? आणि मग कमलेशजी, मगाशी तुम्ही जे म्हणालात की बाबा आम्ही काहीतरी लिहिल्यानंतर पत्रकारच आमच्यावरती लिहितात, ते आता प्रश्न असा आहे की जे स्वतःच जे विकले गेलेले आहेत त्यांच्या मताला काय किंमत असणार आहे, आणि ती मतं आपण का घ्यायची, का विचार करायचा त्या गोष्टींचा? मी तर कधी करत पण नाही. माझ्या बाबतीत तर बघायला गेलं तर ते मेलेलं कोंबडा आगीला भीत नाही, त्या लेवललाच आहे मी. जेव्हापासून आलोय तेव्हापासून झोडतातच आहेत मला.